नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा पेपर झालेला आहे. तुम्हाला जर इयत्ता 12वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ, खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला हा 20 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 5 गुणांसाठी आहे. खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे डॅश डॅशचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचे योग्य उत्तर आहे सार्क. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे सार्कचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दुसरे विधान, डॅश डॅश हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे योग्य उत्तर आहे गुंतवणूक. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. तिसरे विधान, 1972 साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद डॅश डॅश येथे झाली. योग्य उत्तर आहे स्टॉकहोम. 1972 साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद स्टॉकहोम येथे झाली. चौथे विधान, डॅश डॅश राज्यामध्ये प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली. पाचवे विधान, भारताने डॅश डॅश या देशात शांतीसेना पाठवली होती. योग्य उत्तर आहे श्रीलंका. भारताने श्रीलंका या देशात शांतीसेना पाठवली होती. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा. पहिला जो गट आहे त्यातील अ पर्यायाची जोडी चुकीची आहे. WTO जागतिक आरोग्य संघटना असे लिहिलेले आहे. योग्य उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना. आपण चुकीची जोडी दुरुस्त करून देखील त्या ठिकाणी लिहिलेली आहे. दुसरा गट पहा. दुसऱ्या गटातील क पर्यायाची जोडी चुकीची आहे. त्या ठिकाणी पोर्तुगाल लिहिलेला आहे. योग्य उत्तर आहे स्पेन. तिसऱ्या गटातील अ पर्यायाची जोडी चुकीची आहे. राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग. त्या ठिकाणी महिलांच्या तक्रारींचे निवारण लिहिलेले आहे. योग्य उत्तर आहे अनुसूचित जातींच्या टक्क्यांचे निवारण. प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, या कंपनीचे एका राष्ट्रात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. त्याचा ब पर्याय बरोबर आहे बहुराष्ट्रीय कंपनी. दुसरे विधान, 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले कारण त्याचे देखील ब पर्याय बरोबर आहे तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली. तिसरे विधान, स्वीडनमध्ये लोकपाल कार्यालयास डॅश डॅश म्हणतात. त्याचा अ पर्याय बरोबर आहे ऑम्बुडस्मन. स्वीडनमध्ये लोकपाल कार्यालयास ऑम्बुडस्मन म्हणतात. चौथे विधान, भारत पाकिस्तान दरम्यान संबंध सुधारण्यासाठी केलेला महत्त्वाचा करार. त्याचा क पर्याय बरोबर आहे सिमला करार. भारत पाकिस्तान दरम्यान संबंध सुधारण्यासाठी केलेला महत्त्वाचा करार आहे सिमला करार. प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुणांसाठी. पहिले विधान, 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरे क्षेत्र तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. दुसरे विधान, राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील लोकांचा सहभागयुक्त लोकशाही. तिसरे विधान, अल्पसंख्याकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठीचा आयोग. त्याचे उत्तर आहे अल्पसंख्याक आयोग. चौथे विधान, जगात प्रचंड प्रमाणात मालवाहतूक करणारी जहाजे कंटेनर जहाजे. प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 गुणांसाठी. पहिला जो गट आहे
त्यात न बसणारा शब्द आहे ताजिकिस्तान. दुसरा गट, त्या गटातील न बसणारा शब्द आहे युनिलिव्हर. तिसरा गट हवामान बदल, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण. आणि गटात न बसणारा शब्द आहे महिला सक्षमीकरण. चौथे विधान राष्ट्रवाद, दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद. आणि गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. प्रश्न दुसरा 9 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 4 गुणांसाठी आहे. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरणाशी निगडीत समस्या. 4 समस्या 4 चौकटीत लिहायच्या आहेत. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन. या पद्धतीने हे 4 शब्द लिहिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 4 गुण मिळतील. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न 5 गुणांसाठी आहे. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. शेंगेन क्षेत्र निरीक्षण करायचे आहे आणि 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे 2 गुणांसाठी आणि दुसरा प्रश्न आहे 3 गुणांसाठी. या ठिकाणी सूची सुद्धा देण्यात आलेली आहे. शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य. पुढे आहे शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य. आणि डार्क चौकट आहे युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य. पहिला प्रश्न, शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या 2 सदस्य देशांची नावे लिहा. त्याचे उत्तर आहे युनायटेड किंगडम आणि आयर्लंड. शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य, याची चौकट जास्त डार्कही नाही आणि जास्त फिकटही नाही आणि अशा पद्धतीचा शेड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड. दुसरा प्रश्न, युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या 3 सदस्य देशांची नावे लिहा. या ठिकाणी जी चौकट आहे ती डार्क आहे. युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य. या ठिकाणी आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड. प्रश्न तिसरा, खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते सकारण लिहा. 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न लिहायचे आहेत 10 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. फक्त बरोबर आहे की चूक आहे ते न लिहिता त्याचे कारण सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. पहिले विधान, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. हे विधान चूक आहे. त्याचे सकारण पाहू. कारण नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर सरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. बिगर सरकारी संस्था मानवी समस्यांवर भर देतात. एमनेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मूव्हमेंट सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिगर सरकारी संस्थांच्या कार्याची दखल जगातील सर्व देशांना घ्यावी लागते. म्हणजेच बिगर सरकारी संस्थांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व वाढले आहे. दुसरे विधान, भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. हे विधान देखील चूक आहे. त्याचे सकारण पाहू. कारण लोकांचे राहणीमान उंचावणे आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशांनी मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची निर्मिती झाली. पुढे आहे तिसरे विधान, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे. कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. चौथे विधान, दहशतवाद म्हणजे समाजात दहशत, भीती निर्माण करणे होय. हे विधान बरोबर आहे. पाचवे विधान, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. हे विधान बरोबर आहे. त्याचे कारण अभ्यासू. हा प्रश्न सप्टेंबर 2021, जुलै 2022 आणि मार्च 2024 मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. 6वे विधान, अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही. हे विधान चूक आहे. आणि 7वे विधान, नाटो ही आर्थिक संघटना आहे. हे विधान चूक आहे. नाटो ही एक लष्करी संरक्षण संघटना आहे, आर्थिक संघटना नाही. या संघटनेची स्थापना सदस्य राष्ट्रांच्या सामूहिक सुरक्षा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. एकूण 7 विधाने होते. त्यापैकी आपण विधान 1, विधान 2, विधान 3, विधान 5 आणि विधान 7 अशी 5 विधाने अभ्यासली. प्रश्न चौथा,
खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3. पहिले विधान आहे संयुक्त राष्ट्र संघटना आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता. दुसरे विधान भारत आणि चीन. तिसरे विधान गरिबी आणि स्त्रिया. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर दारिद्र्य आणि स्त्रिया यांचा संबंध घनिष्ठ आहे. स्त्रिया निरक्षर आणि परावलंबी असताना त्या दारिद्र्यामागे जीवन जगत असतात. लिंगभेदजन्य विषमतेचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना होतो. स्त्रियांच्या सबलीकरणात त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आणि दारिद्र्याच्या दुष्ट चक्रातून त्यांची सुटका करणे अभिप्रेत आहे. चौथे विधान आहे राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे आणि हा प्रश्न देखील मार्च 2022, 23, जुलै 2022, 24 यामध्ये विचारण्यात आलेला होता. पाचवे विधान गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना सहसंबंध स्पष्ट करा. हा प्रश्न देखील जुलै 2022 आणि मार्च 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. म्हणून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही संपूर्ण प्रश्न उत्तरे वाचायची आहेत. 5 पैकी कोणत्याही 3 विधानांचा सहसंबंध स्पष्ट करायचा होता. आपण प्रश्न 3, 4 आणि प्रश्न 5 अभ्यासलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 5. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. 5 पैकी कोणतेही 3. त्यापैकी आपण प्रश्न पहिला, प्रश्न 3 आणि प्रश्न 5 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, मानवतावादी हस्तक्षेपाबाबत आपले मत नोंदवा. संयुक्त राष्ट्रांद्वारा युद्धग्रस्त क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप आवश्यक आहे. भारताने अशा हस्तक्षेपाचे समर्थन केले आहे. कंबोडियात शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि युद्धग्रस्त क्षेत्रातील जनजीवन सामान्य करण्याच्या मार्गात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली. दुसरा प्रश्न, भारतीय कृषी क्षेत्रावर जागतिकीकरणाचा प्रभाव पडला. तिसरा प्रश्न, भारतीय महिलांच्या स्थितीबद्दल तुमचे मत नोंदवा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. भारतीय संविधानाने स्त्रियांना मूलभूत हक्क व कर्तव्य दिलेली आहे. त्यामुळे त्यांना समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी कुणीही बाधा बनू शकत नाही. असे असले तरी देखील त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय समाजात आजही काही भागांमध्ये बालविवाहाची प्रथा आहे. त्यामुळे कमी वयातच विवाह केले जातात. तसेच महिलांची तस्करी केली जाते, शोषण केले जाते. त्यामुळे त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात. आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे स्त्री पुरुषांच्या वेतनातील दरी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना त्यांच्या कामाचा मोबदला कमी दिला जातो. आजही ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. चौथा प्रश्न, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. आणि 5वा प्रश्न, माहितीचा अधिकार. त्याचे उत्तर आपण त्या ठिकाणीच लिहिलेले आहे. माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. माहितीच्या अधिकारातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते. 2005च्या माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे. 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे आपण अभ्यासलेली आहेत. पुढे आहे प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 5 गुण मिळतील. 2 प्रश्नांची उत्तरे लिहिली तर 10 गुण मिळतील. प्रश्न पहिला, युरोपियन संघाची स्थापना व त्यांचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू स्पष्ट करा. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू. अगोदर आहे सकारात्मक बाजू. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते. आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडलो गेलो आहोत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे. आर्थिक रोजगार निर्मिती केली जात आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे.
आणि पुढे आहे नकारात्मक बाजू. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. तिसरा प्रश्न, भारतीय विकास प्रक्रियेचे 3 पैलू स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मतेसाठी संरचनात्मक दृष्टीने भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी केल्या आहेत. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट लिहा. 10 गुणांसाठी आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे. प्रश्न पहिला आहे, भारतातील प्रशासकीय सुधारणा खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे देण्यात आलेले आहे. लोकपाल आणि लोकायुक्त. दुसरा मुद्दा आहे नागरिकांची सनद. 3 ई प्रशासन. 4 माहितीचा अधिकार. आणि 5वा मुद्दा आहे नागरिकांचा सहभाग. दुसरा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. आपण या प्रश्नाचे उत्तर अभ्यासणार आहोत. या ठिकाणी 5 मुद्दे देण्यात आलेले आहेत. भौगोलिक घटक, आर्थिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची राज्यशास्त्र या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.